किंवा या शेतकऱ्यांच्या हातामध्ये येतो. शेतकऱ्यांपासून मग तो पशुखाद्य असेल, औषध असेल किंवा बाकीच्या गोष्टींसाठी हा पैसा फिरत असतो मार्केटमध्ये. तर हा 15 दिवसाला मिळणारा पैसा आहे किंवा 10 दिवसाला ते पेमेंट मिळत असतं. पण हाच दुग्ध व्यवसाय यशस्वी होण्यासाठी जो महत्त्वाचा घटक आहे तो चारा आणि चाराच आहे. जसं आपल्या सर्व मार्गदर्शक प्रफुल्ल कुमार पाटील असतील, वानखेडे साहेब असतील, TMR असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या समजून. पण एक शेतकरी म्हणून मी माझा अनुभव फक्त सांगतो की चारा का गरजेचा आहे. आज आपण जर बघितलं कळस प्रदर्शन असेल किंवा काल आत्ताच नुकतंच PDFचं प्रदर्शन झालं असेल, अगदी 70-80 लिटर दूध देणाऱ्या गायी भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये तयार झाल्या. तर आपण देशी गायींचं हे बघितलं, आज आपल्या परळीच्या प्रदर्शनात सुद्धा 10-11 लिटर खिलार गाई दूध देते. उद्या आपल्याला ते मिल्किंग कॉम्पिटिशन पण बघायचं आहे. त्याचबरोबर HF आणि जर्सी गाई 30 लिटर, 40 लिटर, 50 लिटर पर्यंत दूध देऊ शकतात. हे एक सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे महाराष्ट्रासाठी की आपण किती लिटर दूधपर्यंत पोहोचतोय. पण हे दूध ज्यावेळेस आपण काढतो तर त्या गायींच्या गरजा पण त्यानुसार असतात आणि त्या गरजेनुसार तिला चारा देणं आवश्यक असतं. तर या जास्त दूध देणाऱ्या गायी असतील, त्याचबरोबर देशी गायी पण असतील किंवा आपल्या जे देशी गोवंश